नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी चैतन्य या YouTube चॅनलवरती। प्रत्येक गणेशोत्सवात एक नारा 10 दिशांना दिला जातो, तो म्हणजे गणपती बाप्पा मोरया। पण गणपती बाप्पांसोबत मोरया का म्हटले जाते याविषयी फार कमी लोकांना माहीत असावे। गणपती बाप्पांसोबत मोरया शब्द कुठून जुळून आला यामागे 600 वर्ष जुनी अशी कथा आहे। चला मग जाणून घेऊया गणपती बाप्पांसोबत मोरया का म्हटले जाते। गणपती बाप्पांसोबत मोरया शब्द जुळून कुठून आला यामागे एक जुनी कथा आहे। महाराष्ट्रातील पुणे शहरापासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या चिंचवड गावातील ही कथा आहे। 1375 मध्ये जन्मलेले मोरया गोसावी हे श्री गणेशांचे एक परम भक्त होते। मोरया गोसावी कोणत्या शतकात होऊन गेले यात अनेक मतांतर आहेत। वैदिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गुरु योगीराज सिद्ध यांच्या आदेशानुसार मोरया गोसावी यांनी 42 दिवस थेऊर येथे जाऊन कठोर तपश्चर्या केली। ही तपश्चर्या बघून मोरया गोसावी यांना थेट गणपतीचं दर्शन झालं असं सांगितलं जातं। आई वडिलांच्या मृत्यूनंतर मोरया गोसावी हे पिंपरी चिंचवडच्या नदीच्या तीरावर आश्रम बांधून राहू लागले। चिंचवडच्या गणेश मंदिराची कथा अशीही सांगितली जाते की नदीमध्ये अंघोळ करत असताना मोरया गोसावी यांना एक गणेश मूर्ती सापडली आणि त्यांनी त्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंगल मूर्ती वाडा तयार केला। मयूरेश्वर गणेश मंदिर महाराष्ट्रातील एक अष्टविनायक गणपती मंदिरांपैकी एक आहे। असे सांगितले जाते की वयाच्या 117 वर्षापर्यंत मोरया गोसावी नियमितपणे मयूरेश्वर मंदिरात जात राहिले, परंतु वृद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना। त्यामुळे मोरया गोसावी नेहमी दुःखी राहत होते। एके दिवशी श्री गणेशांनी त्यांना स्वप्नात येऊन दर्शन दिले आणि सांगितले की उद्या तुला स्नान करताना मी दर्शन देईल। दुसऱ्या दिवशी चिंचवडच्या कुंडामध्ये मोरया गोसावी स्नानासाठी गेले। कुंडामध्ये डुबकी लावून बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये श्री गणेशांची एक छोटी मूर्ती होती। देवांनी त्यांना दर्शन दिले। ही मूर्ती मोरया गोसावी यांनी मंदिरात स्थापन केली। त्यानंतर त्यांची समाधीही तेथे बांधण्यात आली। हे मंदिर मोरया गोसावी मंदिर नावाने ओळखले जाते। गणपती सोबत येथे मोरया गोसावी यांचे नाव अशा प्रकारे जोडले गेले आहे की लोक येथे फक्त गणपती उच्चार न करता गणपती बाप्पा मोरया अवश्य म्हणतात। पुण्यातील याच गावापासून गणपती बाप्पा मोरया बोलण्यास सुरुवात झाली आणि आज देशभरात गणपती बाप्पा मोरया म्हटले जाते। तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मराठी चैतन्य या YouTube चॅनलला।